आणि दुसऱ्या डावात जावी दत्त प्रसादी गुडेवटार बॅटिंग करण्यासाठी दाखल होतील. त्यांच्यासाठी षटक असतील 5. तेव्हा तुम्हाला कालावधी असेल 20 मिनिटाचा. 4 मिनिटांमध्ये तुम्हाला एक षटक पूर्ण करावंच लागेल. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये छत्रपती शिवाजी महाराज एन कडून गोलंदाजी मार्कवर येतोय. ऑन मार्क सुमित नागवेकर, अष्टपैलू खेळाडू, अनेक वर्षाचा अनुभव आहे. सध्या आपण पाहतोय गौरव नागवेकर यष्टीरक्षकाच्या भूमिकेत, विकेट किपरच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. राहुल ओसवालला देखील तुम्ही ॲक्शन पाहू शकाल. सध्या आपण पाहतोय गलीमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. लेदर क्रिकेट देखील भरपूर खेळ हा खेळाडू. पहिल्या बॉल इथे होतोय सुरुवात राईट फोर दी विकेटने. पहिला बॉल राईट अराउंड विकेटने पहिला बॉल इथे टाकलाय, पंच केलाय. कव्हर पॉइंटला सिंगल मिळते. पहिला बॉल इथे फेस करत असताना बॅटर राज तोडणकर. व्हॉलीबॉल देखील चांगला खेळतो हा खेळाडू आणि क्रिकेट देखील तेवढं चांगल्या पद्धतीने खेळतो. हा पिच क्रिकेटमध्ये देखील दबदबा राहिला या खेळाडूचा. आणि या मॅच मध्ये ऑल फनसुप संघासाठी सलामीवीराच्या भूमिकेत पहिल्या बॉलवर घेतली ते सिंगल. धावसंख्येचा होतोय श्री गणेश आणि आता स्ट्रायकिंग एंडला पोहोचेल अन्सार. हा देखील एक मोठा खेळाडू आहे. अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा याने ठेवलाय. तो या मॅच मध्ये पहिला बॉल फेस करेल. बॉलर आहे सध्या गोलंदाजी मार्कवर. पॉवर प्लेच्या बाहेर 2 खेळाडू आपण पाहतोय. एक खेळाडू अगदी डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नर रिजनला बाउंड्री लाईनवर पेट्रोलिंग करतोय, तर दुसरा खेळाडू लॉंग ऑन मध्ये पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवर इथे सिंगल. टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतला होता येस वी आर बॉल फर्स्ट राईट मरामडी विकेटने सुमित. इथे रेड बॉलचा इशारा येतोय. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं P1चं षटक इथे टाकलं जात आहे. नियमावलीची आपण चर्चा जरूर करणार आहोत. अतिशय नेटकणी दर्जेदार आयोजन यासाठी ही स्पर्धा जाणली जाते. लोअर फुलटॉस होता, मिड ऑफला बीट करून बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक लारा तिथे पाहायला मिळतोय. तोपर्यंत सिंगल मिळेल. दुसऱ्या बॉलवर इथे सिंगल घेतली जाते. पॉवर प्ले मध्ये जिथे संधी आहे पण पॉवर प्ले भेटलं जाईल का? 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर सध्या पेट्रोलिंग करतायत. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय P1चं षटक इथे सध्या सुरू आहे. सुमित नागवेकर इन ऍक्शन. बॉलरच्या आहे भूमिकेत. स्ट्रायकिंग एंडला पोहोचला बॅटर राज. पहिल्या बॉलवर सिंगल घेतली. या बॉलवर काय करेल? हा बॉल हवेत खेळलाय. फिल्डर येतोय, फटका फसला येते आणि आता परतावं लागेल. घेतलाय झेल. बॅटरचा संपेल खेळ. पहिला धक्का बसतोय ऑल फनसुपला. बॅटर राज तोड केलाय. सिंगल इथे कात्यात. त्यानंतर कव्हरच्या डोक्यावरून पॉवर प्ले भेदायचा होता, प्रयत्न केला, असफल. आणि पहिल्या विकेटचे इथे पतन. अतिशय चांगली फिल्डिंग. सेफ कॅच इथे घेतला गेला आणि पहिला गडी डकआउट मध्ये परतलाय. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने फरदीन. आणखीन एक चांगला बॅटर ऑल फनसुप संघाच्या दरम्यान इथे पाहायला मिळतोय. परंतु चांगली बॉलिंग. स्टोर 1 चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन केलं होतं. गुगली टाकण्यासाठी जाणला जातो सुमित आणि अगदी तेच त्याने इथे केलंय. फिंगर इथे रोल केले. प्रॉपर टायमिंग होऊ शकला नव्हता बॉल. हा बॉल फुललिनचा बॉल फक्त फ्लिक केलाय. बॉल इथे शॉट फाईन टिकला. फिल्डर आहे इथे 38 सर्कलच्या आतमध्ये. इथे बॉल अडवला जातोय. तोपर्यंत मेल इथे सिंगल. अन्सार बाटकर रक्षात्मक स्ट्रोक इथे खेळतोय. बेल डिफेन्स इथे दाखवला जातोय. परंतु अटॅकिंगचं बेस्ट डिफेन्स असं देखील म्हटलं जातं. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला धावांची गती वाढवावी लागेल, कारण 2 खेळाडू सध्या 38 सर्कलच्या बाहेर आहेत. त्यामुळे ते संधी आहे, परंतु जकडून ठेवलंय आतापर्यंत. टीमची टोटल स्कोरबोर्डवर 3-1 गडी ते गमावलाय. ऑन साईडला फक्त हलक्या त्याने दिशा दिली. शॉट मिड विकेटला अभिनय गोवेकर फार वेगाने येतोय. चांगली फिल्डिंग. सिंगल मिळते. एकच रन इथे मिळेल. चांगली बॉलिंग. भरपूर चांगल्या पद्धतीने पिचिंग केलं जात आहे. जकडून ठेवलंय. लगाम लावलाय पहिल्या ओव्हर मध्ये सुमित नागवेकर. दादा या नावाने परिचित आहे हा खेळाडू आणि सध्या दादानेच आपली दादागिरी स्पष्ट केली या ओव्हर मध्ये. पण स्ट्रायकिंग एंडला असेल आता अन्सार. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन कट केलाय बॉल. कव्हर पॉइंटच्या दिशेने बॉल चाललाय. बाबू घोडीला तिथे आपण पाहू शकतो इन ऍक्शन. फिल्डिंग करत असताना पहिल्या ओव्हरचा किती संपलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं P1चं षटक किती संपलाय.
आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावसंख्या झाली आहे फक्त 5. एक गडी ते गमावलाय. शांत सुरुवात, परंतु आता इथे थोडासा गिअर शिफ्ट करावा लागेल. पहिल्या ओव्हरचा की संपलाय. पॉवर प्ले अजून इथे सुरू असेल. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी मागवर येतोय राहुल ओसवाल. आणखीन एक दर्जेदार खेळाडू. लेदर क्रिकेट भरपूर खेळ आहे. राज संघासाठी अनेक वर्ष आपण पाहिलंय. लेदर क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केलंय आणि आता टेनिस बॉलसाठी आपल्या स्थानिक संघासाठी खेळत असताना राहुल ओसवालला इन ॲक्शन आपण पाहणार आहोत. ओव्हर नंबर सेकंडमध्ये पॅव्हिलियन इन कडून दुसऱ्या ओव्हरला होईल ती सुरुवात. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा इथे खर्च केले. चांगली बॉलिंग इम्प्रेस केले. यासाठी विश्वास दाखवला होता. संयमपूर्ण खेळी, परंतु आता या संयमाला कुठेतरी वाचा फोडावी लागेल. कारण येणाऱ्या 5 षटकांमध्ये धावांचा रतीब तुम्हाला बनवावा लागेल. दत्तप्रसादी गुढीबटार संघ देखील अनेक मातब्बर संघातील खेळाडूंसोबत इथे दाखल झालाय. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत, परंतु सर्वोच्च खेळ ज्या संघाचा इथे होणार तो संघ इथे विजयी ठरेल. चौथा दिवस या स्पर्धेचा. राहुल ओसवाल लवकरातचा बॉलर. लेफ्ट आर्म आराम विकेटने पहिला बॉल. फुलल्लींचा बॉल कट करायचा होता, परंतु इथे बीट झालाय. पहिला बॉल खेळत असताना स्ट्रायकिंग एंडला अन्सारसाठी हा बॉल फ्लाईट दिली होती. थोडासा फुलल्लींचा बॉल आणि त्यानंतर बीट झालाय. पहिल्या बॉलवर रन इथे मिळणार नाहीये. बॉल येतोय निर्धाव. डॉट बॉलची होती ती सांगता राहुल. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म आराम विकेटने. नेक्स्ट बॉल. यावेळी इनसाइड आउट खेळायचा होता. फटका हवेत. इथे फिल्डर 38 सर्कल मध्ये कव्हर्सला घेतलाय झेल अमेय गुडेने. दुसरा धक्का इथे बसेल. बॅटर होतोय अन्सार बाटकर. आउट. SDJ. दुसरा धक्का इथे बसतोय. विशाल कांबळे असेल आता इन ॲक्शन नवीन बॅटरीच्या भूमिकेत. आणखीन एक चांगला खेळाडू मैदानात दाखल झालाय, परंतु इथे नाराज केलंय. पहिला विकेटच्या रूपाने बाद झाला होता. राज तोडणकरने आता दुसऱ्या गड्याच्या रूपाने बाद झाला इथे. अन्सार बाटकर. स्ट्रायकिंग एंडला फरदीन. नॉन स्ट्रायकिंग एंडला विशाल. राहुलचा असेल नेक्स्ट बॉल. लेफ्ट आर्म विकेटने फुलटॉस होता. अगदी समोर खेळ आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. वन बाउंड झाल्यानंतर बॉल येतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी इथे येतोय शानदार दमदार चौकार. धावा कोंडी फोडण्याची सुरुवात झाली. हा बॉल इथे बाहेर टाकलाय. आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग. बाहेर अंपायर सिग्नल येतोय. व्हाईट बॉल. इथे अतिरिक्त धावसंख्याच्या खात्यात जमा होते. एका धावेने धावसंख्या आता पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर बोर्डवर तुम्ही पाहू शकताय. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान 10 धावा. 2 गडी इथे गमावलेत. 10 रन सध्या ऑन बोर्ड आहेत. स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना फरदीन नेक्स्ट बॉलचा इथे सामना करेल. राहुलचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. नॅचरल लेग ब्रेक तुम्ही पाहू शकताय. डावखुऱ्याचा खेळाडू गोलंदाजी करत असताना ज्या पद्धतीने त्याला एक नैसर्गिक शैली प्राप्त झालेली असते. टेनिस क्रिकेट विश्वात अनेक मातब्बर गोलंदाज आपण पाहिलेत. अगदी ते हातभर वळण दिलाय राहुलने बॉलला. हा बॉल देखील बाहेर निघतोय. आउटसाइड ऑफ स्टंप इथे येऊन खेळण्याचा प्रयत्न थांबवलं जात आहे. अनिकेत सानपला आपण पाहिलंय. गोल्डन ऑफ मॅन फ्रॉम अंधेरी DN नगर. टेनिस क्रिकेट विश्वात अगदी हातभर वळण देणारा गोलंदाज. इथे देखील राहुल तशीच गोलंदाजी करतोय. हा बॉल देखील बाहेर चाललाय. इथे वाईट बॉल असेल. अंपायर सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. अतिरिक्त टर्न इथे बॉलला दिला गेला. पहिल्या 2 बॉलवर इथे बीट केलं होतं. त्यानंतर बॉल चाललाय बाहेर. अतिरिक्त धाव इथे संघाच्या खात्यात जमा होती. टीमची टोटल स्कोर बोर्डवर येऊन पोहोचली आहे 11 रन्स. 2 गडी इथे गमावलेत. हा बॉल ऑन साइडला खेचून काढायचा होता, परंतु इथे बीट झाला बॅटर. टप्पा पडल्यानंतर बाहेर टर्न होतोय बॉल. बॉल चालला विकेट किपरच्या हातात. रन इथे मिळणार नाहीये. सेकंड ओव्हरचा इथे संपलाय.
2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फक्त स्कोर बोर्डवर झाली आहे 2 गडी बाद 11 रन्स. प्रत्येक चेंडूची अतिशय चांगली अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. आमचे दोन्ही स्कोरर दर्शनाताई पवार आणि त्यांच्याबरोबर लाईव्ह स्कोरर मिरकर मुतेप मिरकर यांना देखील तुम्ही पाहताय लाईव्ह अपडेटसाठी. ते देखील tenniscricket.in साठी काम करतायत. संपूर्ण क्रिकेट विश्वात tenniscricket.in संतोषजी नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम काय काम केलंय. टेनिस बॉलचं क्रिकेट अगदी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलंय. सलाम असेल संतोषजी नाणेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या कार्याला. ही स्पर्धा देखील आपण पाहतोय प्रत्येक दिवसात लाईव्ह टेलिकास्ट करत असताना तेवढंच चांगलं कामकाज करतात आमचे दोन्ही कॅमेरा मन्स फैज आणि त्यांच्याबरोबर अमान. 2 ओव्हरचा केती संपलाय. तिसऱ्या ओव्हरला होईल ती सुरुवात. 11 रन्स 2 गडी ती बाद. तिसऱ्या ओव्हरसाठी येतोय चिन्मय गुडे गोलंदाजी मागवर. छत्रपती शिवाजी महाराज एंड कडून तिसऱ्या षटकाला होईल ती सुरुवात. 24 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं संपवायची आहेत याची दखल घ्या. 24 मिनिटांपेक्षा जास्त वेळ इथे खर्च केला. टायमर इथे सेट केला गेलाय आणि त्यामुळे जेवढा जास्त वेळ तुम्ही घेणार आहात तेवढं तुम्हाला पेनल्टीज पात्र व्हावं लागेल. पहिला बॉल गोल्डन स्पॉटच्या पुढे टप्पा केलाय आणि त्यानंतर पिचिंग ते गोल्डन स्पॉटच्या पुढे फक्त कव्हर्सला दिशा दिली. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला सुमित नागवेकर इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल इथे मिळते. सिंगलने धावसंख्या स्कोर कार्डवर 12 2 गडी इथे गमावलीत. पहिल्या मॅचच्या इथे आज रणसंग्राम रंगलाय. 4थ्या दिवसातील पहिली मोठी मॅच इथे आपण पाहतोय. उशिराने दाखल झालेल्या मायबाप क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी ही मॅच यावेळी फिंगर रोल केले. कमी गतीचा बॉल डबल माइंडेड झाला बॅटर आणि त्यानंतर अगदी हलक्यात आणि ऑन साईडला दिशा दिली. दत्तप्रसादी गोडेवटार विरुद्ध ऑल्फन्सोप या 2 संघांच्या दरम्यान रंगलेली ही मॅच. पहिल्या डावाचा केस दैती सुरू आहे. स्लोवर वन इथे टाकला. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन. बॅटर इथे फरदीनसाठी टाकला होता बॉल. त्यानंतर ऑन साईडला फक्त दिशा दिली. सिंगल इथे घेतली आणि दाबा झाले तर 13 विशाल स्ट्रायकिंग एंडला. विशालसाठी हा बॉल ऑन साईडला मोठा स्ट्रोक खेळायचा होता. शॉट फाईन लेगला थोडंसं फंबल होत आहे. सिंगलच इथे मिळेल. थोडंसं फंबलिंग तिथे पाहायला मिळालं परंतु सिंगल मिळते. मिसफिल्ड इथे झाली. सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडू गॅदर केला. तोपर्यंत फक्त 1 रन टीमच्या खात्यात ऍड होते. टीमची टोटल स्कोर बोर्डवर पोहोचली आहे 14 रन्स. 14 लॉस ऑफ 2 विकेट्स. चिन्मय राईट ओव्हर दी विकेटने ओव्हर नंबर 3 मध्ये नेक्स्ट बॉल इथे टाकेल बॅटर. फरदीनसाठी हा बॉल आपण पुल केलाय. बॉल चाललाय ऑन साईडला हवेत. नो मॅन्स लँड मध्ये पडलाय. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे यशस्वी होतोय परंतु इथे मिसफिल्ड झाली आणि आता 3री रन देखील पूर्ण केले. आपण पुल इथे केलाय. प्रॉपर टायमिंग नव्हतं या बॉलवर परंतु त्यानंतर नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडला. 3 रन इथे घेतले. थोडंसं फंबलिंग पुन्हा एकदा पाहायला मिळालं. लगेचच 1 धाव अतिरिक्त स्वरूपात पूर्ण केली आणि 3 धावा इथे पूर्ण होत आहेत. टीमची टोटल स्कोर बरोबर 17. या स्पर्धेचे मुख्य आयोजक युवा स्पोर्ट्स क्रीडा क्षेत्रातील एक मोठा ब्रँड. या ब्रँडचे ओनर प्रवीणदादा पवार यांचं देखील इथे आगमन झाले. काही क्षणांत ते देखील आपल्याला मुख्य अतिथी मंचावर पाहायला मिळतील. त्यांचं देखील सरचे स्वागत. षडम पूल केलाय. बॉल हवेत आहे. इथे सेकंड अटेम्प्टला झेल घेण्याचा प्रयत्न परंतु कॅच इथे सुटली आहे. झेल सोडलाय. पकडो कॅच जीतो मॅच. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण क्रिकेटच्या पटलावर तुम्हाला फॉलो करावं लागतं आणि इथे झाली चूक परंतु ही चूक महागात पडेल का हा देखील प्रश्न असेल. या स्पर्धेचे निर्माते आपण पाहतोय प्रवीणदादा पवार यांचं देखील आगमन झालंय. सहर्ष स्वागत असेल. प्रवीणदादा पवार आणि चंदनदादा जाधव दोस्तीच्या दुनियेतील राजा माणसं आहेत. ही दोस्ती तुटायची नाही. ज्यानंतर ही स्पर्धा आपण पाहतोय काहीतरी नवीन प्रत्येक पर्वात देण्याचा मानस या दोन्ही आमच्या क्रिकेटच्या निस्सीम भक्तांनी ठरवलं आणि ही स्पर्धा सत्यात उतरवली. पहिलं पर्व अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण झालं. दुसऱ्या पर्वाचा 4था दिवस आणि आपण सध्या पाहतोय आमच्या मेगा स्क्रीनवर देखील पाहायला मिळतील. युवा स्पोर्ट्सचे ओनर आणि आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रवीणदादा पवार सरचे आपलं स्वागत आहे. आणि सध्या अतिथी कक्षा चंदनदादा जाधव. हस्ता हुआ नुरानी चेहरा ही ओळख आहे या माणसाची. वैभवजी पावसकर यांना देखील तुम्ही पाहू शकताय. अनेक आमचे मान्यवर मित्र परिवारी या संपूर्ण स्पर्धेला भेट देत असताना सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. ओव्हर नंबर 3चा केती संपलाय. स्कोर बोर्डवर धावा झाल्यात 18 गडी बाद झाली. इथे 2 चांगली बॉलिंग काही बॉलिंग केली आहे. प्रत्येक बॉलरने इम्प्रेस केलाय.
पहिल्या षटकात सुमित नागवेकर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं P1चं षटक हाताळलं. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिले राहुल ओसवाल 6 रन खर्च केले होते आणि आता तिसऱ्या ओव्हरमध्ये चिन्मय घोडेने देखील चांगली बॉलिंग केली. 7 रन त्याने खर्च केले. राहुल ओसवाल येतोय ओव्हर नंबर 4 साठी. त्याच्यावर आता विश्वास दाखवला जातोय. गौरव नागवेकर इन ऍक्शन अतिशय कल्पक आणि चतुर खेळाडू आहे गौरव. ऑल रत्नागिरीसाठी देखील अनेक स्पर्शक येतोय. ज्या पद्धतीने तो क्षेत्ररक्षण इथे सजवतोय अनुभव त्याच्याकडे देखील आहे. परंतु ती गोलंदाजी मार्कवर असेल ओव्हर नंबर 4 साठी राहुल ओसवाल लेफ्ट आर्म बॉलर. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी केली होती. आता आलाय चौथ्या षटकासाठी. पहिला बॉल इथे टाकेल. स्ट्रायकिंग एंडला बॅटर इथे सज्ज होतोय. उजव्या हाताचा बॅटर विशाल कांबळे मॅन फ्रॉम फन्सो पहिला बॉल फेस करेल ओव्हर नंबर 4 चा. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त टर्न झाला बॉल. विकेट किपर देखील बीट होतोय. रन मिळतील इथे 2 व्हाईट बॉलचा सिग्नल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 25. येस इट इज व्हाईट बॉल. 1+1 2 रन इथे मिळतील. टीमची टोटल आता स्कोर बोर्डवर घेऊन पोहोचली आहे 20 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. राहुल इथे थोडासा बाहेर बॉल पिचिंग केला. हा बॉल फुललींचा बॉल ऑन साइडला खेळलाय. बॉटम हँडचा वापर इथे केलाय. स्लॉग स्वीप इथे करायचा होता परंतु काही ते दाखवता येत नाहीये. लोअर फुल टॉस होता. डीप मिड विकेटला बॉल तिथे ट्रॅव्हल झाला. चिन्मय घोडे फिल्डिंग करत असताना सिंगल इथे मिळते. सिंगलने धावसंख्या 21 लॉस ऑफ 2 विकेट्स. राहुल ओसवाल लेफ्ट आर्म आरामडी विकेटने. नेक्स्ट बॉल यावेळी प्रॉपर टायमिंग जडतय का परंतु इथे फटका फसलाय. लॉंग ऑन मध्ये आहे लारा. हा सोडणार नाहीये. विकेटचं होते पतन. बॅटर होतो इथे विशाल कांबळे. OUT आउट. एस इथे कॅच होता पण तू लाराने घेतला एक सुरेख झेल. चांगली फिल्डिंग. दत्त प्रसादी गुटे बटार विरुद्ध ऑल्फन्सो नवीन बॅटर इथे दाखल झालाय. आदेश साळवी नो स्ट्रायकिंग एंडला. फदींसाठी हा बॉल टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स बाहेर निघतोय. अंपायर सिग्नल येतोय. आणखीन एक खराब बॉल. व्हाईट बॉल. सिंगल इथे ऍड होते. सिंगलने धावसंख्या स्कोर कार्ड वर पोहोचली आहे. टीमची टोटल 22 लॉस ऑफ 3 विकेट्स जकडून ठेवलाय. एक मात्र चौकार पाहायला मिळाला. यावेळी हवेत खेळलाय बॉल. कव्हर्सला येतोय बॉल. रणजित बॉलवर पोहोचेल. सेकंड रन साठी प्रयत्न होईल परंतु इथे सेकंड रन मिळणार नाहीये. हलक्या त्याने फक्त दिशा दिली. सेकंड अटेम्प्टला तिथे रणजितने बॉलला थांबवलं. त्यानंतर चांगली फेकी. थ्रो इथे चांगला आणि त्यानंतर दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे थांबवलाय. सिंगल मिळते. सिंगलने धावसंख्या पुढे सरकली. टीमची टोटल सध्या स्कोर बोर्डवर 23. राहुल ओसवालचा नेक्स्ट बॉल इथे बाहेर चाललाय. टप्पा पडल्यानंतर अंपायर सिग्नल येतोय. अतिरिक्त टर्न इथे मिळतो आणि अंपायरने केले आता दंडित. आणखीन एक व्हाईट बॉल. अतिरिक्त टर्न इथे बॉलला करतोय आणि त्यामुळेच दंडित केलं जाते. सिंगल इथे मिळते अतिरिक्त स्वरूपात व्हाईटच्या रूपाने. रन झाले सध्या 24. गडीबाज झाली आतापर्यंत 3. स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना आदेश साठी हा बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी लाईन वरून चाललाय. इथे कमबॅक झालाय. बीट झालाय बॅटर आदेश साळवी. फुललींचा बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी वळण घेतोय. यासाठी राहुल ओसवाल जाणला जातो. एक अष्टपैलू ऑलराऊंडर म्हणून या संघात त्याची वर्णी लागली आहे. अगदी जे काम इथे करायचं होतं तेच केलंय परंतु खराब चेंडू देखील डिलिव्हर्ड केलेत. कमबॅक महत्वाचं आहे. आत्मविश्वासाने तो गोलंदाजी करतोय. नेक्स्ट बॉल साठी होईल सज्ज. हा बॉल इथे भिरकवायचा होता परंतु टप्पा पाहिल्यानंतर इथे बॅट आणि चेंडूचा संपर्क फार चांगला होत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. बीट केलाय बॅटर आदेश साळवी. स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना पदलालित्य पाहायला मिळत नाहीये. फुटवर्क तितकंसं चांगलं नाहीये इथे बॅटरचं. इथे पुन्हा एकदा बीट झालाय.
काय बॉलिंग केली आहे. ओव्हर नंबर 4 चा किती संपलाय यासाठी जाणला जातो हा खेळाडू. काय या संघात माझी वर्णी लागली आहे हे त्याने इथे सिद्ध केलंय. 4 ओव्हरचा किती संपलाय. टीम मीटिंग इथे घेतली जाईल तोपर्यंत जाऊया डीजे वैभव यांच्यासोबत आपण थोडस सुमधुर संगीत देखील ऐकूया. इट्स ओट यू डीजे वैभव. साडी इथे येतोय. केलंय षटकार आणि चिन्मयचं ओव्हर नंबर 5 मध्ये फरदीन आता धावांसाठी मोठी फटकेबाजी करायला लागलाय. ऑन साईडला बॅटचा फेस इथे ओपन केला. डीप मिड विकेटला फिल्डर इथून लारा सिंगल इथे मिळेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न होता परंतु रन इथे मिळणार नाहीये. सिंगल मिळते. एकच रन इथे मिळेल. पहिल्या बॉलवर इथे षटकार ठोकला आणि फरदीन सांगतोय येस मै झुकेगा नाही साला. षटकार त्यांनी ठोकलाय. टीमची टोटल स्कोरबोर्डवर 31 रन्स. इथे कमबॅक झालाय. शेवटची 2 षटकर स्लॉग ओव्हर मध्ये कशा पद्धतीने बॅटिंग होईल परंतु इथे कमबॅक करेल का चिन्मय हा देखील प्रश्न असेल. आणखीन एक फुलल्लींचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडीशी गती कमी होती या बॉलवर. उजव्या हाताच्या बॅटरसाठी आदेश साळवी इथे बीट झालाय. धावांसाठी झगडतोय. चौथ्या ओव्हर मध्ये देखील संघर्ष करताना पाहायला मिळाला हा बॅटर. परंतु 5व्या ओव्हर मध्ये पहिला बॉल इथे फेस करत असताना या ओव्हर मध्ये बीट झालाय. चांगलं कमबॅक. पहिल्या बॉलवर षटकार. सेकंड बॉलवर इथे सिंगल आणि तिसरा बॉल चालला इथे निर्धाव. चिन्मय राईट मोठी विकेटने हा बॉल ऑन साईडला हवेत खेळलाय. फटका इथे चाललाय. टायमिंग प्रॉपर. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळी आदेशच्या बॅटमन घेतोय हा हाय हँड हँडसम षटकार. होता त्यानंतर अगदी स्लॉट मध्ये बॉल टाकला. प्रॉपर टायमिंग. लॉंग ऑनच्या बाहेर पाठवलाय. नेक्स्ट बॉल इथे चिन्मयचा. इथे मात्र बॅकफुटला जाऊन कट केलाय बॉल. गलीमध्ये बॉल येतोय. बाबू येईल बॉलवर. सिंगल इथे मिळेल. चांगली इनिंग. सेन्सिबल क्रिकेट इथे खेळलं जात आहे. चौथ्या ओव्हर मध्ये धावांसाठी झगडत होता. 5व्या ओव्हर मध्ये बॉलवर एका बीट झाला आणि त्यानंतर अगदी निश्चयच केला. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. षटकार ठोकला आणि धावसंख्या आता स्कोरबोर्डवर घेऊन पोहोचली आहे तब्बल 38 धावा. 38. लॉस ऑफ 3 विकेट. स्ट्रायकिंग एंडला फरदीन नेक्स्ट बॉलचा इथे सामना करेल. फुलल्लींचा बॉल इथे चाललाय ऑन साईडला हवेतून परंतु इथे घेतलाय चेल. बॅटरचा संपेल खेळ. आणि एक बॅटर इथे आउट होतोय. फरदीन ओयूटी आउट. बॅक टू दी पवेलियन. येस डीजे.
गडी बाद झाली 4 पहिल्या मॅचचा इथे थरार रंगलाय. तर नेक्स्ट मॅच साठी देखील कॉल आहे. जिगर साहिल स्पोर्ट्स आणि रिषभ स्पोर्ट्स बोथ कॅप्टन्स टॉस साठी या. दोन्ही संघनायक रिषभ स्पोर्ट्स आणि जिगर साहिल 11 दोन्ही संघनायक आपण नाणेफेकीसाठी दाखल बा. शेवटच्या ओव्हरचा इथे सुरू होईल. अमेय गुडे गोलंदाजी मार्कवर ऑन मार्क इथे पवेलियन एंड कडून पहिला बॉल स्ट्रायकिंग एंडला गौरव ऑन साइडला खेळलाय बॉल डीप स्क्वेअर लीगला बाउंड्री लाईनच्या दिशेने इथे खराब फिल्डिंग बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे इथे येतोय. डीप स्क्वेअर लीग बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय बॉल खराब फिल्डिंग आणि त्यानंतर इथे चौकार येतोय. चौकार आणि धावसंख्या आता पुढे सरकली आहे. टीमची टोटल 42 रन्स. ओव्हर नंबर 5 चा पहिला बॉल अमेयवर इथे हल्ला केलाय. हा बॉल देखील ऑन साइडला खेळलाय. इथे बॉल हवेत आणि फटका फसलाय परंतु यावेळी विकेटचं होते पतन. गौरव साळवीला परतावं लागेल. 5वा धक्का इथे बसतोय. टीमची टोटल 42 5 गडी बाद. प्रदीप मुरकर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागात कार्यरत आहे हा खेळाडू आणि सध्या या मॅच मध्ये आपल्या स्थानिक संघासाठी दाखल झालाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला तुम्ही त्याला पाहू शकताय. तर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय आदेश साळवी चांगली बॅटिंग करतोय पण रॉमेने ते कमबॅक केलंय. पहिल्या बॉलवर चौकार दुसऱ्या बॉलवर घेतले विकेट. रन झाले सध्या 42. नेक्स्ट बॉल हा देखील फुललेंचा बॉल लॉंग ऑफ मध्ये खेळलाय. बाबू आहे डीप मध्ये सिंगल इथे कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे फेकी थोडीशी खराब पण तो 2च धावांवर थांबावं लागेल. ज्या पद्धतीने इथे फेकी केली आहे थोडीशी खराब फेकी पाहायला मिळाली. 2 रन्स इथे कंप्लीट झाले. टीमची टोटल स्कोर बरोबर 44 रन्स. तर नेक्स्ट मॅचचा टॉस इथे घेतला जातोय. रिषभ 11 आणि त्यांच्या विरोधात साहिल जिगर 11च्या दरम्यान. ऑन साइडला दिशा दिली आहे डीप मधून. क्षेत्ररक्षक फार वेगाने येतोय. चांगली फिल्डिंग इथे केली. रन इथे अडवण्याचा प्रयत्न. इथे रन मिळतील फक्त 2च. 2 रन इथे वाचवलेत आणि आता आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. दोन्ही संघनायक आमच्या सोबत जोडले गेलेत. टॉस इथे घेतला जातोय नेक्स्ट मॅच साठी. वैभव पावसकर रिषभ 11 संघासाठी संघनायकाच्या भूमिकेत आहेत. दुसऱ्या बाजूला साहिल जिगर 11 संघासाठी वैभव रेवाळीला तुम्ही इन ऍक्शन पाहू शकता. टॉस इथे राहुलजी गुरव यांच्या शुभ हस्ते घेतला जातोय आणि आता टॉस इथे जिंकलाय टीम. तर टॉस इथे जिंकलाय साहिल जिगर 11 टीमने टॉस जिंकलाय. निर्णय घेतलाय येस वी आर बॉल फर्स्ट. तर या मॅच नंतर सेकंड मॅच मध्ये असतील हे दोन्ही संघ इन ऍक्शन. परंतु या मॅचच्या पहिल्या डावातील शेवटचं षटक इथे सध्या सुरू आहे. इथे बॉल केलाय पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंट मध्ये. तिथे 2 खेळाडू चेंडू मागे धावतील. रन इथे झालेत पूर्ण 2 आणि आता तिसऱ्या रनच्या प्रयत्नात परंतु 2च धावांवर इथे समाधानी व्हावं लागेल. पहिल्या डावाचा खेळ इथे संपलाय. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल झाली स्कोरबोर्डवर 50 रन्स. 50 लॉस ऑफ 5 विकेट्स. 51 धावांचं लक्ष असेल. जाऊया स्कोरबोर्डवर राज तोडणकर 2 बॉलमध्ये 1 रन काढून बाद झाला. नाराज केलाय. अन्सार बाटकर 5 बॉलमध्ये 3 रन. फरदीन बांदिलकरने मात्र दमखम दाखवली. 13 बॉलमध्ये 18 रन त्याने पेश केलाय. आदेश साळवीला तुम्ही पाहिलंय. सेकंड इनिंग
दाखल झाला आणि आता चौथा दिवस कोणत्या संघासाठी असेल? सुवर्ण दिवस. उद्या असेल या स्पर्धेचा अंतिम दिवस. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 66,666 रुपये व आकर्षक भव्य दिव्य चषक. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 44,000 व आकर्षक भव्य दिव्य चषक. प्लेयर ऑफ दी टुर्नामेंट, मालिका वीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशी पारितोषिकांची भरपूर रेलचेल असणारी ही स्पर्धा. दुसरं पर्व चौथा दिवस सेकंड इनिंगला होती ती सुरुवात. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. बॉलिंग मार्कवर आलाय. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पहिले षटक घेऊन गोलंदाज राज तोडणकर. पॉइंट आहे. कव्हर इथे लावले गेले. मिड ऑफ लाईक फिल्डर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पाहायला मिळतोय. त्यानंतर लॉंग ऑफ इथे लावला गेलाय. मिड ऑन ला फिल्डर आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग इथे तैनात. शॉर्ट फाईन लेग मध्ये एक फिल्डर आहे आणि गलीमध्ये एक फिल्डर सध्या पाहायला मिळतोय. दोन खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. लोअर फिटर्स कव्हरला दिशा आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला रत्नदीप मुरकरी ते करतोय थोडस फंबलिंग. पहिल्या बॉलवर सिंगल इथे घेतली आहे. स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना गौरव. 51 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलं. या मॅच मध्ये 30 बॉलचा खेळ असेल. उशिराने दाखल झाल्यामुळे एका षटकाची पेनल्टी इथे लावली गेली दत्तप्रसाद गुडे भटार संघाला. त्यामुळे या इनिंग मध्ये त्यांना 5 षटकांसोबतच खेळावं लागेल. पहिल्या बॉलवर इथे सिंगल घेतली आहे. स्ट्रायकिंग एंडला आलाय सुदेंदू बाबू गुडेला तुम्ही स्ट्रायकिंग एंडला पाहू शकताय. पहिल्या बॉलवर सिंगल. त्यानंतर आता सेकंड बॉल साठी इथे तयार होईल. 38 सर्कलच्या बाहेर दोन खेळाडू सध्या पेट्रोलिंग करताय. डीप स्क्वेअर लेग आणि काऊ कॉर्नर. फुललींचा बॉल वाईड यॉर्कर इथे टाकलाय. फक्त बॉलला दिशा दिली आहे. बॉल चाललाय. कव्हर पॉइंट आणि कव्हर मध्ये रन मिळते इथे सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल. टीमची टोटल सध्या 2 धावा. चौथ्या दिवसाचा खेळ इथे रंगलाय. पहिली मॅच. नेक्स्ट मॅच मध्ये देखील दोन्ही मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधात असतील. राजचा हा बॉल. फुललींचा बॉल. बॅटचा फेस इथे ओपन केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. रत्नदीप बॉलवर येतोय तोपर्यंत सिंगल इथे घेतली जाते. सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोरबोर्डवर 3 रन्स. 51 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. पॉवर प्ले मध्ये सध्या आपण पाहतोय 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. यावेळी ऑन साईडला मोठा हिट खेळायचा होता. बॉल हवेत आहे पण नो मॅच लँड मध्ये पडलाय. सिंगल इथे मिळेल. ऑन साईडला मिड विकेट रिजनला घेण्याचा प्रयत्न परंतु इथे मिस टायमिंग झालाय. सिंगल इथे मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे सरकली. टीमची टोटल स्कोरबोर्डवर 4. सेकंड इनिंगचा खेळ इथे सुरू झालाय. 51 रन्सचं टार्गेट इथे ठेवलं गेलं. 51 धावांचं लक्ष असेल या मॅच मध्ये. ते पूर्ण केलं जाईल का? स्ट्रायकिंग एंडला गौरव. राज तोडणकर राईट अप ओव्हर द विकेटने P1चं षटक इथे आता होतोय. अंपायर सिग्नल येतोय. डेड बॉल. क्षेत्ररक्षण इथे सजवलं गेलंय. गौरव नागवेकर वर सर्वाधिक दारोमदार असेल या मॅच मध्ये. हा देखील वाईड यॉर्कर इथे टाकलाय. फुललींचा बॉल अगदी वाईड लाईन वर टाकलाय. दिशा दिली. शॉर्ट टर्न मॅन मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना तिथे विशाल कांबेला तुम्ही पाहू शकता. सिंगल इथे मिळते जो यष्टी रक्षकाच्या भूमिकेत आहे. अगदी बॉलवर त्वरित धावत गेला. त्यानंतर सिंगल इथे घेतली जाते. टेम्परामेंट इनिंग इथे पेश केली जाते. परंतु 51 धावांचं लक्ष पूर्ण करायचं या मॅचला जिंकण्यासाठी. राज राईट ओव्हर द विकेटने नेक्स्ट बॉल. हा बॉल देखील कव्हर्सला खेळलाय. रत्नदीप फार वेगाने येतोय. बॉल इथे आता तो निसटलाय. सिंगलच मिळेल. आणखीन एक सिंगल. आणखीन एका सिंगलच्या सहाय्याने टीमची टोटल आता पुढे सरकली आहे. फर्स्ट ओव्हर मध्ये 6 रन्स. ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे संपलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक येते इथे संपुष्टात. टीमची टोटल स्कोरबोर्डवर 6 रन्स. 51 धावांचे इथे लक्ष ठेवलं गेलंय. नेक्स्ट इनिंग मॅच मध्ये साई जिगर स्पोर्ट्सच्या विरोधात संघ असेल रिषभ स्पोर्ट्स. साई जिगर संघाच्या माध्यमातून वैभव फ्रेवाळे, रोहन सावंत, सचिन सावंत, सोहन पांचाळ, मधुकेश पड्याळ, रोहित सावंत, सुबोध कांबळे, संदीप चव्हाण, दीपक जांभरे,
सिद्धेश कबाणकर, रितेश सावंत, प्रथमेश सावंत हे खेळाडू असतील इन ऍक्शन. तर दुसऱ्या बाजूला रिषभ स्पोर्ट्स, कौस्तुभ तिस्कर, सौरभ सुर्वे, समीर सुर्वे, अक्षय तोडणकर, निकेत तोडणकर, प्रथमेश मोरे, फिजान बेलदार, मंगेश पवार, तेजस सुर्वे, प्रथमेश तेरवणकर आणि वैभव पावसकर हे खेळाडू असतील इन ऍक्शन. या मॅच मध्ये सध्या धावा झाल्या स्कोरबोर्डवर फक्त 51 धावांचं लक्ष जे ठेवलं गेलंय 24 बॉल मध्ये आता धावांची गरज असेल. चोवीस बॉल मध्ये आता धावा बनवायचे असतील 45. गोलंदाजी मार्कवर येतोय गौरव कांबळे. मिलिटरी पॉवर प्लेचं सेकंड ओव्हर इथे सुरू केलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज एड कडून ओव्हर नंबर सेकंडला होईल इथे सुरुवात. गौरव कांबळे सध्या आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर 38 सर्कलच्या बाहेर दोन खेळाडू, एक खेळाडू काऊ कॉर्नर मध्ये तर दुसरा खेळाडू डीप बॅकर स्क्वेअर लेग मध्ये इथे हवेत आहे फटका इथे फसलाय, कव्हर्सला घेतलाय झेल, बॅटरला इथे परतावा. बॅटर आउट झालाय बाबू गुडे. कव्हर्स मध्ये पॉवर प्ले ते भेदण्याचा प्रयत्न झालाय अयशस्वी. अगदी चांगला जेल सेपंड कॅच इथे घेतला गेला आणि आता पहिल्या विकेटच्या रूपाने टकआउट मध्ये परतलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल ओसवाल डावखुऱ्याचा फलंदाज इथे दाखल झालाय. त्याच्याबरोबर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकताय गौरव. सर्वाधिक दारोदार असेल या दोन बॅटर्स वरती. 23 बॉल मध्ये आता रन बनवायचे असतील तब्बल 45. 51 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. पूर्ण केलं जाईल का? आणि याच दरम्यान आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस दलातील आमचे मित्र, देवळाचे कष्टपेलू खेळाडू म्हणून ओळखला जाणारा आमचा मित्र इथे दाखल झालाय. अजिंक्य ढमढेरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. विनंती करतो अजिंक्यजींना की आपण मंचावर असं नसतं वा. पहिला बॉल हा पंपूल करायचा, पहिला बॉल नाही तर सेकंड बॉल मध्ये ते आपण पूल करायचा होता. पहिल्या बॉलवर विकेट मिळाली, सेकंड बॉलला हा पंपूल करत असताना ती सिंगल मिळते. राहुल ओसवालला स्वतःचं खाता इथे ओपन केलं जात आहे. त्यानंतर स्ट्रायकिंग एंडला पोहोचेल गौरवसाठी असतील आता हा नेक्स्ट बॉल. रन झाले सध्या स्कोरबोर्डवर 1 गडी बाद 7. इथे पार्टनरशिपला महत्व असेल. टेम्परामेंट इनिंग इथे पेश करावी लागेल. सेन्सिबल क्रिकेट इथे खेळलं जाईल का? अनेक प्रश्न आहेत, उत्तर द्यावी लागतील. 51 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. सेकंड ओव्हरचा की इथे रंगलाय. गोलंदाजी मार्कवर गौरव कांबळेला तुम्ही पाहताय. फार वेळ घेऊ नका, 20 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग पूर्ण करायची, याची दखल घ्या. तर गौरव डावकुऱ्याचा खेळाडू, बॉल इथे स्टेट डाऊन दी ग्राउंड, फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग, बॉलला पाठवलाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. गौरवच्या बॅटमधून येतोय हाय हँडसम षटकार, 6 धावा. थोडासा बाहेर आला, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून आउट ऑफ दी पार्क. 6 धावांसाठी षटकार ठोकलाय. यासाठी हा खेळाडू जाणला जातो. खुल्या गटातल्या क्रिकेट स्पर्धांमध्ये देखील खेळत असताना अनेक वेळेला अनेक मैदानं गाजवली आहेत. स्थानिक संघासाठी ते खेळतोय. षटकार त्याने ठोकलाय आणि तो देखील सांगतोय येस टायगर अभी जिंदा है. 51 धावा इथे बनवायच्या. चांगलीच बॅटिंग इथे मी करेन, माझ्या संघासाठी खूप मोठे योगदान माझं असेल. गौरव कांबळेवर केला हल्ला. धावा झाल्या स्कोरबोर्डवर 13. हा बॉल देखील इनसाइड आउटने खेळलाय. फटका चांगला आहे. 2 खेळाडू बॉल मागे धावतील, परंतु ही शर्यत जिंकली आहे डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना बॉलने, आणि ते येतोय गौरवच्या बॅटमधून. आणखीन एक चांगला फटका, शानदार दमदार चौकार, धावा मिळतील.
तर चौकार इथे ठोकलाय, चांगली बॅटिंग. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर चौकार. इथे दबाव असतील बॉलरवर. गौरव पुन्हा एकदा नेक्स्ट बॉलसाठी गौरवच्या विरोधात. इथे बॅटचा फेस ओपन केलाय. सेन्सिबल क्रिकेट ही एका मोठ्या खेळाडूची ओळख आहे. पहिल्या 2 बॉलवर त्याने चांगली फटकेबाजी केली, त्यानंतर फक्त हलक्या त्याने दिशा दिली. शेवटी कव्हरला बॉल फील्ड केला गेला, तोपर्यंत सिंगल इथे घेतली आहे. धाबा येत आहेत, पण तू गौरव देखील म्हणत असेल ये दिल मांगे मोर, कारण एकावन्न धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. रन झालेत आतापर्यंत 18. सेकंड ओव्हर मध्ये डावखुऱ्याचा गोलंदाज गौरव कांबळीला आपण पाहतोय. लेफ्ट आर्म आरामड विकेटने सध्या बॉलिंग करतोय. स्ट्रायकिंग एंडला असतील डावखुऱ्याचा खेळाडू राहुल ओसवाल, याच्याकडून देखील भरपूर अपेक्षा असतील. सध्या सिंगलवर खेळतोय. नेक्स्ट बॉलचा सामना इथे केलाय. कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय मिड ऑफ रिजनला. राज तोडणकर बॉलवर येतोय. अगदी बॅटचा फेस इथे ओपन केला, त्यानंतर दिशा दिले. ओव्हर नंबर सेकंड, दुसऱ्या ओव्हरचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी ते गमावलेला असताना रन झाले 19. म्हणजे येणाऱ्या 18 बॉलमध्ये आता धावा बनवायच्या असतील या मॅचला जिंकण्यासाठी. 32 धावा. तोपर्यंत ऐकूया डीजे वैभव यांना. अठरा बॉल मध्ये 32 रन्स इथे बनवायचे असतील. चेहऱ्यावर थोडासा आहे इथे दबाव, पण इथून कमबॅक करावं लागेल. इथे स्कूप करायचा होता. बॉल इथे मिस टायमिंग झालाय. बॉल चाललाय पॉइंट रिजनला. इथे सिंगल मिळेल. एक शैलीदार फटका खेळायचा होता राहुल ओसवालला, पण तो तिथे मिस टायमिंग झालाय. सिंगल इथे मिळते. सिंगल रन झाले. आता स्कोर बोर्डवर 20 रन्स इथे आपण पाहतोय. 31 धावांची असेल गरज. 17 बॉल्स मध्ये 31 रन्स इथे बनवायची. फिल्डिंग मध्ये झाला आता बदलाव. विस्तारलं गेलंय क्षेत्ररक्षण. ज्या पद्धतीने गौरव इथे खेळतोय त्याच्यासाठी असेल इथे ही रणनीती, कारण या खेळाडूची विकेट सर्वाधिक महत्वाची आहे या मॅच मध्ये, आणि अगदी त्याच्यासाठीच इथे रणनीती बनवली जाईल राजकडून. पहिल्या बॉलवर इथे सिंगल गेली. सेकंड बॉल वरती विकेटने गौरवसाठी लोअर फुल टॉस होता. बॉल हवेत आहे. इथे झेल सुटलाय आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी गौरवच्या बॅटमधून गुड. चूक केली. जजमेंट इथे चुकलं आणि त्यानंतर धावा मिळत आहेत 4. या चौकारानंतर टीमची टोटल स्कोर बरोबर 24. तिसऱ्या षटकाचा इथे सुरू आहे. बॉल असतील तुमच्याकडे अजूनही 16. इथे डान्सिंग टाइम टू विकेटने कव्हर्सला खेळलाय. क्षेत्ररक्षक दाबेल, परंतु इथे 2 रन पूर्ण होतील. गौरव साळवी बॉलवर इथे दाबलाय. टीम एक्स्ट्रा कव्हर मधून कव्हर्स आणि पॉइंट रिजन मध्ये स्वीपर बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल इथे थांबवलाय. तोपर्यंत 2 रन इथे पूर्ण केलेत. गौरव इथे चांगली इनिंग पेश करतोय. मॅचला इथे घेऊन पुढे चाललाय. असं चित्र पाहायला मिळते. 26 रन्स इथे बनवले गेलेत. रन बनवायचे असतील अजून 25. इथे देखील फुललेनचा बॉल ऑन साइडला खेळलाय. विथ द कार्पेटने बॉल ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल इथे यशस्वी. प्रत्येक बॉलवर धावा घ्यायच्या आहेत. 2 धावा इथे पूर्ण केले. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. तेवढी चांगली साथ इथे दिली जाते. राहुल ओसवाल
या मॅचला इथे जिंकायचं आहे आणि त्यासाठी हा प्रयत्न इथे केला जातोय. राज तोडणकर राईट मोर दी विकेटने. नेक्स्ट बॉल गौरव साडी. इथे लोअर फुलटच होता फक्त मनगडच्या सहाय्याने ऑन साईडला दिशा दिली आहे. सिंगल इथे कंप्लीट केली आहे. थोडंसं फंबलिंग परंतु सिंगलवर थांबतायत. एकच रन इथे मिळते. टीमची टोटल स्कोर बोर्डवर घेऊन पोहोचली आता 29 रन्स. 51 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. ओव्हर नंबर 3 चा काही इथे सुरू आहे. राज तोडणकर सध्या बॉलिंग पार्कवर आपण पाहतोय. त्याच्या विरोधात इथे स्ट्रायकिंग एंडला असेल राहुल ओसवाल लेफ्ट हँडेड बॅटर. तो इथे दमखम दाखवेल का? आतापर्यंत त्याची बॅट इथे शांत आहे. दुसऱ्या बाजूला गौरव एक हाती किल्ला लढवतोय परंतु आता दुसऱ्या बाजूने राहुलची साथ इथे मिळेल का? राजचा हा बॉल राईट ओव्हर दी विकेटने. राहुलसाठी हा बॉल लॉंग लेगला दिशा दिली. डीप मध्ये फिल्डर आहे गौरव कांबळे. तो इथे बॉल अडवतोय तोपर्यंत मी ते सिंगल. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोर बोर्डवर झाली आहे 30 रन्स. येणारे बॉल असतील आता तुमच्याकडे 12 आणि 12 बॉल मध्ये तुम्हाला धावा बनवायचे असतील 21 रन्स. 10.50 ची सरासरी गरजेची असेल. या येणाऱ्या 2 ओव्हर मध्ये बनवले जातील का?
30. गडी बाद झाला आतापर्यंत एक सुदेंदू गुडे. बाबू डकआउट मध्ये परतलाय. त्याची जागा घेण्यासाठी राहुल ओसवाल हा खेळाडू दाखल झाला होता आणि आता समीकरण येऊन पोहोचले. या मॅच मध्ये 12 बॉल्स मध्ये रन बनवायचे असतील तुम्हाला 21. 10.5 रिक्वायर रन रेट असेल प्रत्येक षटकाच्या दरम्यान. ओव्हर नंबर 4 साठी येतोय बॉलर अन्सार बाटकर. स्ट्रायकिंग एंडला असेल राहुल. 51 धावांचं लक्ष्य. 4था दिवस या स्पर्धेचा. युवा स्पोर्ट्स आयोजित श्री समर्थ चषक 2022. 12 बॉल मध्ये 21 रनची गरज. छत्रपती शिवाजी महाराज एंड कडून बॉलर इथे दाखल झालाय अन्सार. स्ट्रायकिंग एंडला असतील राहुल. थोडं फास्ट खेळा. ऑलरेडी इट्स टू मच लेट. आम्ही थोडेसे उशिराने दाखल झालोय. अन्सार राईट मोदी विकेटने पहिला बॉल. ओव्हर नंबर 4चा. 12 बॉल मध्ये 21 रनची ते गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. दत्तप्रसाद गुढी बटार टीम साठी पहिला बॉल. ओव्हर नंबर 4चा. काही ते ऑन साइडला खेळलाय. लवकर पेक केलाय. शॉर्ट पूल इथे केलाय. सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल. राहुल ओसवालच्या बॅट मधून बॉल येतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी इथे येतोय षटकार. पहिला बॉल षटकार इथे ठोकलाय. पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल इथे बीट झालाय. बाउन्स केलाय. अतिरिक्त बाउन्स. अनप्रेडिक्टेबल डिलिव्हरी ती पाहायला मिळाली. पहिला बॉल हा पंपूल केला. सक्सेसफुल झाला. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल पाठवला होता. 6 धावांसाठी षटकार इथे ठोकलाय आणि नेक्स्ट बॉलवर कमबॅक झालाय. अन्सार बाटकरला तुम्ही पाहताय. ओव्हर नंबर 4 मध्ये सध्या गोलंदाजी करतोय. टीमची टोटल स्कोर बोर्डवर 36 रन बनवायचे असतील. इथून तुम्हाला 15 बॉल असतील तुमच्याकडे. 10 बॉल मध्ये 15 रनची ती गरज. अन्सार नेक्स्ट बॉल. अन्सारचा हा बॉल इथे बाहेर चालला होता. छेडछाड करण्याचा प्रयत्न. विकेटचं होते पतन. कव्हरच्या डोक्यावरून खेळायचा होता बॉल परंतु बॅट या बॉलवर षटकार. दुसऱ्या बॉलवर बीट केलं. तिसऱ्या बॉलवर विकेटचं होतंय पतन. चांगलं कमबॅक. स्ट्रायकिंग एंडला ऋषिकेश साठी हा बॉल असेल. पहिला बॉल तिथे फेस करेल अन्सारच्या विरोधात. राईट ओव्हर दी विकेटने हा बॉल. 9 बॉल मध्ये 15 रनची गरज. अगुड टप्प्याचा बॉल ऑन दी राईज. कव्हर्सला घेण्याचा प्रयत्न. इथे बीट झालाय. चांगली बॉलिंग. कमबॅक इथे झालाय. दबाव असेल. इथे अंपायरचा सिग्नल येतोय. इथे काहीतरी घडलंय आणि हा बॉल असेल इथे आता नो बॉल. क्षेत्ररक्षणात झाली इथे चूक आणि आता इथे दंडित केलंय बॉलरला. नो बॉल चालाय इशारा म्हणजे आता पुढचा बॉल असेल. उघडा डोळे बघा नीट कारण नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. संधी इथे मिळाली आहे. सिंगल इथे मिळते आहे. फार वेळ इथे चर्चा करता येणार नाहीये. 4 मिनिटांमध्ये एक ओव्हर तुम्हाला संपवायची आहे. टाइमर इथे सेट केला गेलाय. जेवढा जास्त वेळ तुम्ही घेणार आहात तेवढी पेनल्टी तुम्हाला लागली जाईल. सिंगल इथे अतिरिक्त स्वरूपात जमा होते. टीमची टोटल आता स्कोर बोर्डवर घेऊन पोहोचली आहे 37. इथून समीकरण पोहोचलंय 9 बॉल मध्ये रन्स बनवायचे असतील आता 14 रन्स.
37 रन सध्या स्कोर बोर्डवर आहेत. 2 गडी ती गमावली. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. या बॉलवर मोठा स्ट्रोक आला तर कमबॅक होऊ शकेल. अन्सरच्या विरोधात ऋषिकेशसाठी हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंपच्या बोलवून बॉलला खेळलाय. लॉंग लेग आणि फाईन लेग रिजन मधून बॉल चाललाय. वन बाउन्स झाल्यानंतर सीमारेषेच्या पलीकडे येतोय शानदार दमदार चौकार. धावा मिळतील 4. यस डीजे. ते सांगितले चौकारच टोकेन, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. दिल मांगी मोर. 4 रन इथे आलेत. अजून दाबा इथे बनवायच्याच असतील. रनची गरज असेल आता 10 बॉल असतील तुमच्याकडे. 8 बॉल मध्ये 10 रनची गरज. पुन्हा एकदा तोच फटका इथे खेळा. बॅक टू बॅकचा चांगला फटका. बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाका ऋषिकेशच्या बॅट मधून दुसरा चौकार. धावा मिळतील 4. येस डीजे. त्यांचं देखील असेल इथे सहर्ष स्वागत. या मॅच नंतर नेक्स्ट मॅचला देखील होईल सुरुवात. साहिल जिगर 11च्या विरोधात संघ असेल. दुसऱ्या बाजूला रिषभ 11. टॉस इथे जिंकलाय. साहिल जिगर 11 संघाने निर्णय घेतलाय. येस वी आर बॉल फर्स्ट. ते देखील असेल या मॅच नंतर इन ऍक्शन. परंतु इथे 6 बॉल मध्ये रन बनवायचे असतील. 5 स्ट्रायकिंग इनला ऋषिकेश. 2 चौकार ठोकलेत. सिंगल घेतले. तो खेळतो आतापर्यंत वैयक्तिक 9 या धावसंख्येवर. 4 बॉल मध्ये 9 रन्स फरक येतोय. चांगली इनिंग त्याने पेश केली. आता बॉलिंग मार्क वर येतोय. ओव्हर नंबर 5 साठी आदेश साळवी. काय आदेश देईल संघाकडून. 6 बॉल मध्ये रन बनवायची 5. पहिला बॉल राईट मोठी विकेटने अक्रॉस द लाईन खेळलाय. आउटसाइड ऑफ स्टंप शफल झाला होता. पहिला बॉल विकेट वरून चाललाय. विकेट किपरच्या हातात विशाल कांबळे बॉलला गॅदर करतोय. रन इथे मिळणार नाहीये. पहिला बॉल इथे येतोय डॉट बॉल. आता दबाव असेल इथे स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना ऋषिकेशवर. कारण आता शेवटचे 5 बॉल रन बनवायचे असतील. इथे 5 कंपल्सरी टार्गेट चेस नियम आहे या स्पर्धेचा. आणि आता 5 बॉल मध्ये 5 रन इथे बनवले जातील का. राईट मोठी विकेटने नेक्स्ट बॉल. इथे काय घडतंय. यू मिस आय डेफिनेटली हिट. विकेटचं होतंय पतन. कमबॅक मध्ये रन बनवायचे असेल तुम्हाला. चार बॉल मध्ये रन बनवायचे असतील. इथे 5. पहिला बॉलला डॉट बॉल. दुसऱ्या बॉलवर झाले विकेटचं पतन. आता नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला इथे सज्ज झालाय चिन्मय गुडे. चिनू
भरपूर अपेक्षा असतील 4 बॉल मध्ये 5 रनची गरज टार्गेट कंपल्सरी चेस आहे या टुर्नामेंटचा रूल असा ठेवला आहे इथे तुम्हाला धावा पूर्ण कराव्याच लागतील नेक्स्ट बॉल साठी स्ट्रायकिंग एंडला चिन्मय ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे डीप स्क्वेअरला फिल्डर फार वेगाने धावतोय सिंगल इथे घेतली आहे दुसऱ्या रन साठी प्रयत्न होईल परंतु गौरव इथे थांबवतोय सिंगल मिळते 3 बॉल मध्ये रन बनवायचे असतील आता 4 स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय गौरव याच्याकडे भरपूर सामर्थ्य आहे परंतु इथे रात्र नाही स्वप्न बदलते दिवा नाही वाद बदलती रात्र नाही स्वप्न बदलते दिवा नाही वाद बदलते मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी नशीब बदलो न बदलो वेळ मात्र नक्की बदलते 3 बॉल मध्ये 4 रनची गरज लोड फुल टॉस होता मिस टायमिंग केलाय बॉल हवे तिथे काय घडेल राजाला बॉलवर आणि विकेट होते पत्ताना अतिशय सुरेख झेल इथे टिपलाय परताप चौथा धक्का बसतोय दत्त प्रासादिक गुडे बटार संघाला येस डीजे सुमित नागवेकर दादा झालाय दाखल 2 बॉल मध्ये रन बनवायचे असतील 4 टार्गेट कंपल्सरी चेस हा नियम आहे या स्पर्धेचा त्यामुळे 2 बॉल मध्ये तुम्हाला अनिवार्य असतील या 4 धावा बनवल्या जातील का यासाठी क्रिकेटचा खेळ ओळखला जातो कधी रंग बदलेल हे सांगता येत नाहीये 6 बॉल मध्ये 5 रनची गरज असताना ऑल फन्सोप संघाच्या दिशेने कुठेतरी थोडीशी निराशा होती परंतु त्यानंतर आत्मविश्वासाने इथे लढला आदेश साळवी तो इथे या मॅचचा हिरो ठरेल का पहिला बॉल त्यांनी टाकला होता निर्धाव दुसऱ्या बॉलवर विकेट तिसऱ्या बॉलवर सिंगल आणि चौथ्या बॉलवर विकेटचं पतन झालंय 2 बॉल मध्ये धावा बनवायचे 4 काय घडेल या मॅच मध्ये 51 धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं यासाठी ही स्पर्धा सर्वाधिक उत्कंठीला आपण पाहिली आहे इथे दबाव आहे बॉलरवर आदेश साळवी देखील दबाव फील करतोय त्याला माहिती आहे 2 बॉल मध्ये 4 धावा इथे खर्च करता आल्या तर मात्र हा सामना गमवावा लागेल परंतु समोर आहे चिन्मय गुडे या खेळाडूकडे देखील क्षमता आहे आतापर्यंत 4 बॉल आत्मविश्वासाने टाकलेत आदेशने पुढचा बॉल चिन्मय साडे हा बॉल ऑन साइडला खेळलाय फटका हवेत क्षेत्ररक्षक दाबेल बॉल खाली आणि आता इथे घेतलाय झेल फलंदाजाचा संपेल खेळ आणखीन एका विकेटचं पतन धक्का बसतोय ते 5व्या बॉलवर विकेटचं पतन नंतर परतावं लागेल चिन्मय गुडे ओईटी आउट येस डीजे गळीबाज झाला ते गरज होती काय बॉलिंग केली आहे आदेश साळवी यासाठी जाणला जातो 5 बॉल मध्ये फक्त 1 रन त्याने खर्च केली आहे 3 गडी ती बाद केलेत 1 बॉल इथे निर्धाव टाकलाय आणि आता समीकरण येऊन पोहोचलंय 1 बॉल मध्ये रन बनवायचे असतील 4 काय घडेल स्ट्रायकिंग एंडला असेल सुमित नागवेकर याच्याकडे देखील अनुभव आहे पण तो आदेशने आतापर्यंत सांगितलंय की टायगर अभी जिंदा है मैं झुकेगा नहीं साला 6 बॉल मध्ये 5 रन जरूर बनवायचे असतील पण इथे मी चांगलीच बॉलिंग करेन ऑल फन्सोप संघासाठी आणि अगदी तशीच बॉलिंग इथे केली आहे 5 बॉल मध्ये 1 रन फक्त खर्च केला आहे शेवटच्या बॉलवर रन बनवायचे असतील इथे 4 फार वेळ घेऊ नका 1 बॉल मध्ये 4 रनची ते गरज असेल 51 धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं 4थ्या दिवसातील पहिला सामना असा रंगलाय जिथे 1 बॉल मध्ये 4 धावांची गरज असेल राज तोडणकर यानंतर आपल्या संघाला पेनल्टी लावली जाईल याची दखल घ्या आपण फार वेळ खर्च करतो आहात टाइमर इथे सेट केलाय टाइमरच्या बाहेर तुमचा टाइम चाललाय 1 बॉल मध्ये रन बनवायची तिथे 4
क्षेत्ररक्षणात इथे बदल केला जातोय. शेवटचा बॉल इथे टाकीला आदेश साळवी. स्ट्रायकिंग एंडला पण पाहतो बॅटर इथे सज्ज झालाय सुमित. आदेशवर देखील थोडासा दबाव असेल, तेवढीच कुठेतरी दगदग असेल बॅटर सुमितच्या मनात, पण इथे आत्मविश्वासाने खेळावं लागेल. कोणता संघ शेवटच्या बॉलवर या मॅच मध्ये जिंकणार? एक बॉल मध्ये 4 रन इथे बनवायचे. दबाव आहे बॅटरवर स्पष्ट जाणवतोय. डेड बॉलचा इथे इशारा येतोय. डावखुरा आताचा खेळाडू स्ट्रायकिंग एंड आपल्याला पाहायला मिळतोय. एक बॉल मध्ये रन बनवायचे 4. काय होईल या मॅच मध्ये? 51 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलं होतं. स्ट्रायकिंग एंडला सुमित साठी शेवटचा बॉल. व्हेरी लास्ट बॉल ऑफ द इनिंग. बॉल चाललाय स्लिप मध्ये, सिंगल इथे मिळते आणि या मॅच मध्ये इथे विजय संपादन केलाय. 3 रन्सनी ते संघ जिंकतोय. ऑल फन्स ऑफ वेल प्लेड. दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी खूप बॉल मध्ये 10 धावांचं योगदान. चिन्मय गुडे 6 बॉल मध्ये 9 रन्स काढलेत.